second dark will occur on a screen at a position where path difference is 4 lambda by 2 or 2 lambda. Interference मध्ये किंवा Young's double slit experiment मध्ये, if the path difference is like this, then that band will be bright. But in our case, in the case of diffraction, it is dark. कसं होते लक्षात घ्या. Okay, this is point source produces light in all possible direction. Right? Now, say this is a इथे पहिलं bright moment, पहिलं dark. त्याच्या वरती आता काय होईल किंवा त्याच्या बाजूला second dark तयार होईल. Right? Second, say dark. दोन लाईट इथे पोहोचले. Now this is second dark. D हा D आणि तो D थोडस लक्षात ठेवा, डिफरन्स क्लिअर करा. This is dark, right? This is say dark, second dark. Whatever the angle made by the ray with the position of a first dark and the angle made by the rays with the position of the second dark, that angle will be same or different. म्हणजे हा ह्या दोन लाईट रेने हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, हा अँगल आणि हा अँगल सेम असेल का? नाही, डिफरंट राहील, डेफिनेटली डिफरंट राहील. ओके, म्हणजे समजा हा एक पॉइंट तुम्ही स्क्रीनवर घ्या, हा दुसरा पॉइंट स्क्रीनवर घ्या, ऑब्झर्वर तिकडून घ्या, ऑब्झर्वर बरोबर गेला, या पॉइंटने गेला, ह्या पॉइंटने गेला, राईट? ऑब्झर्वर जर खाली लोळत असेल, राईट? इन दॅट राईट? ओके, सो we are talking about a second dark, and the path difference between the light ray at the second dark is 2 lambda, right? That we can see. So this is a screen. So this is a sheet. Say this is a second dark we are going to form now. इधर क्या मतलब अपन second dark दूसरा light ray इधर ना, and they are going to interfere and they are just इधर क्या light ray bend है, दोनों light ray, हाँ point है A point, this is B point, distance between slit is A, right? So first light ray and 100th light ray अपन कैसे करते हैं, right? First light ray and I'm talking about 100th light ray. I'm going to make up 4 equal parts. First part, second part, third part and fourth part. पहिला light ray, इधर 25वा light ray, इधर 50वा, इधर 75 आणि इथे 100वा light ray consider करतात. Right? इथे 75वा, 50वा, 25वा आणि इथे पहिला light ray. Right? Okay? Right? Now distance or path difference between first and 100th will be is equals to what? How much? 2 lambda. बरोबर ना? पहिल्या लाईट रे 100th लाईट रे मतलब पाथ डिफरन्स किती घेतला? किंवा 2 लॅम्बडा बाय किंवा 2 लॅम्बडा. बरोबर? राईट? दोघांमधलं अंतर पहिल्या लाईट रे शेवटचा 100th वाला लाईट रे याच्यातला डिस्टन्स किती आहे? A. याच्यातला डिस्टन्स किती आहे? A म्हटलं आपण. बरोबर? पहिल्या आणि 25च्या लाईट रे मधलं डिस्टन्स किती राहील? A by 4 राहील ना. एवढा A आहे, राईट? एवढा A by 2 असेल. A by 2 च्या म्हणून राईट. If the path difference between first and 100th is equals to 2 lambda, then first to 26th, 25 minus 1, 24. 1 to 26 distance difference between the numbers need to be 24, 26. Path किती असेल यांच्यातला? पहिला ते 100 मधला
पार्ट डिफरन्स जर 2 लॅम्बडा आहे तर पहिला ते 26 तर काय राहील पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2 आहे. ओके 1 ते 50 पार्ट डिफरन्स लॅम्बडा निम्म आहे ना 2 लॅम्बडाचा निम्म किती राहील लॅम्बडा त्याचा निम्म किती राहील आता म्हणजे पार्ट डिफरन्स यांच्यातला किती राहील यांच्यातला पार्ट डिफरन्स किती राहील यांच्यातला पार्ट डिफरन्स किती राहील यांच्यातला पार्ट डिफरन्स किती राहील किती वेळेस लॅम्बडा बाय 2 आले 4 वेळेस लॅम्बडा बाय 2 आले तर पहिल्या 100 मध्ये 4 वेळेस लॅम्बडा बाय 2 आले म्हणजे पहिल्या 100 मधला पार्ट डिफरन्स किती राहील 4 लॅम्बडा बाय 2 म्हणजे किती राहील आपलं कन्सिडरेशन बरोबर आहे का ओके गुड नाउ first to 26 part difference is lambda by 2 second to 27 part difference is lambda by 2 third to 28 part difference is असं करत करत कुठपर्यंत यायचं 75 ते 100 पर्यंत असं करत कुठपर्यंत 75 ते 100 पार्ट डिफरन्स किती झाला आणि आपल्याला माहिती दोन लाईन मधला पार्ट डिफरन्स 100 लॅम्बडा बाय 2 असेल तर ते लाईन काय करतील एकमेकांना कॅन्सल करतील पहिला लाईटरे हा 26 लाईटरचा इफेक्ट कॅन्सल करेल दुसरा लाईटरे हा 27 नंबरचा लाईटरचा इफेक्ट कॅन्सल करेल तिसरा लाईटरे 28 नंबरचा लाईटरचा इफेक्ट कॅन्सल करेल 75 लाईटरे 100 लाईटरचा इफेक्ट कॅन्सल करेल म्हणजे जर समजा इथून येणारे सगळे लाईटरे ज्यांच्यातला पार्ट डिफरन्स 2 लॅम्बडा होता त्यांनी एकमेकांचा इफेक्ट काय केला कॅन्सल केला इफेक्ट कॅन्सल केला म्हणजे लाईटला जाऊन काय झाली एकमेकांना स्ट्रेक लावली मला बँड तयार केला म्हणजे पार्ट डिफरन्स 2 लॅम्बडा असताना ते डार्क बँडला प्रोड्यूस करतात सिंगल स्लिट मध्ये क्लियर झालं का ओके गुड हेलिओ देतो कोणत्याच ठिकाणी असं कोणी सांगणार राईट एक्सेप्ट ऑनलाइन केसेस मध्ये ओके नाउ say this is say C point this is say Q point right now AQ if it is equal to CQ then AQ minus BQ will be equal to AQ minus BQ sorry BQ लाग रहा है ना so BQ minus AQ will be equal to BC right and that is equal to part difference that is equal to part difference बरोबर ना जर समजा A पासून तो Q पर्यंत अंतर 5 मीटर आणि B पासून तो Q पर्यंत अंतर 6 मीटर आणि 1 मीटर हे जर समजा 1 मीटर अंतर आहे तर AQ minus BQ will be equal to किती लागतं 20 ना 1 मीटर कितना 6,500 राइट घेता 1 मीटर राइट that is equal to part but BC is equal to again if this is equal to theta 2 पहिले काय कॅल्क्युलेट केलं होतं थीटा 1 कारण किती तर काय होतं फर्स्ट डार्कला अँगल काय असेल थीटा 1 आता सेकंड डार्कला अँगल वेगळा आहे म्हणून किती घेतला थीटा 2 सो थीटा 2 will be equal to BC will be equal to what A sin theta 2 कस काय हा ट्रायंगल कन्सिडर करा this is 90 degree right if this is a 90 degree this is point C so this is point A point right हा point काय म्हणतो आपण B कन्सिडर केला if this is equal to theta 2 sin theta 2 in this case opposite side upon hypotenuse opposite side that is equal to BC upon AB but AB is equal to what AB is equal to what A right that means sin of theta 2 will be is equal to BC upon A म्हणजे BC is equal to what A sin theta 2 कसा कळलं क्लियर झाले right okay so I am talking that BC is equal to A sin theta that's very okay BC is equal to A sin theta 2 that is very okay but for the second arc band part difference is equal to how much 2 lambda part difference will be is equal to path difference will be is equal to for the second arc that is equal to 2 lambda right so this is a part difference and this is also a part difference that's the reason why A sin theta 2 will be is equal to 2 lambda A sin theta 2 will be is equal to 2 lambda again if theta 2 is very small if theta 2 is very small त्या केस मध्ये काय होईल sin of theta 2 approximately equal to theta 2 approximately equal to tan of theta 2 बरोबर tan of
that means what I just want you to take over there, a sin theta 2 is equals to 2 lambda. Therefore, a into theta 2 will be equals to 2 lambda. That means theta 2 will be equals to how much? 2 lambda upon a. So this is the angular separation between nothing as the angular position of a second arc. Angular position for second arc. Then again, linear position शोधायचे. सेंट्रल ब्राइट बँडच्या सेंटर पासून पहिला डार्क सेकंड डार्क किती अंतरावर आहे? वाईट होते का? राइट. मग ह्या ट्रायंगल मध्ये परत इथे एक ट्रायंगल ड्रॉ केलं. राइट. ह्या ट्रायंगल मध्ये हे डिस्टन्स वाईट आहे, हे डिस्टन्स d. हा जर समजा तुमचा थीटा 2 आहे. सो अँगल थीटा tan theta 2 will be is equal to what? y2 upon d. Tan of theta 2 will be is equals to tan of theta 2 will be is equals to y2 upon d. Again theta 2 is very small, then theta 2 will be is equals to y2 upon d. आता theta 2 is equals to 2 lambda upon a, and theta 2 is equals to y2 upon d. Then we can say that y2 upon d will be is equals to 2 lambda upon a. That means y2 will be is equals to what? 2 lambda capital D upon small a. So this is the linear position of on a screen from the center of the central maximum to the second arc. Right? मग आता एक generalization दिला, जे generalization direct in the textbook मध्ये दिला. That generalization we will see right now. जर पहिला डार्क त्याची angular position आपण काय घेतली ती? लॅम्बडा upon a. बरोबर थीटा म्हणजे इक्वल लॅम्बडा पहिल्या डार्क साठी. सेकंड डार्क साठी angular position किती आली? theta 2 will be equals to 2 lambda upon a. थर्ड डार्क साठी पोझिशन काय? theta 3 will be equals to मग nth डार्क साठी angular position theta n will be equals to n lambda upon a. So this is which is given in your textbook. Right? Next, linear position y1 will be equals to काय आलं तरी आपल्याला पहिल्या केस मध्ये y1 will be equals to काय? lambda d upon a आलं होतं. सेकंड डार्क साठी linear position y2 will be equal to किती आलंय? 2 lambda d upon